धमाके दिल्लीत, धूर पाकिस्तानात। राजधानी दिल्लीमध्ये वाजलेल्या फटाक्याच्या धुरानं पाकिस्तान परेशान झालाय। राजधानी दिल्लीमध्ये दिवाळी दरम्यान वाजवण्यात आलेल्या फटाक्यांनी दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब स्तरावर जाऊन पोहोचली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 362 वर पोहोचलाय। पडपडगंज आणि इंडिया गेट या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 353 वर पोहोचलाय, तर आनंद विहारमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 428 AQI वर पोहोचलाय। त्यामुळे दिल्लीची हवा अत्यंत खराब स्थितीमध्ये पोहोचली आहे। एअर क्वालिटी इंडेक्सच्या हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण नेमकं कसं ओळखावं? एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50 उत्तम हवा, एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100 चांगली हवा, एअर क्वालिटी इंडेक्स 101 ते 200 मध्यम हवा, एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यान खराब हवामान, एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यान हवा अत्यंत खराब, एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वर मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता घसरली आहे। मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारनं प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक आपत्कालीन उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। मात्र पाकिस्तानी अधिकारी आणि मंत्री मरियम औरंगजेब यांनी या प्रदूषणासाठी भारताला जबाबदार धरलाय। गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये हवेची गुणवत्ता खालावली आहे। लाहोर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 366 पर्यंत पोहोचलाय। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या बिघडलेल्या हवामानासाठी थेट भारताला जबाबदार धरलाय। डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याचा वेग कमी असल्यानं भारतातून आलेला फटाक्यांचा धूर पाकिस्तानमध्येच अडकून पडलाय। पंजाब पर्यावरण संरक्षण विभागानं सांगितलंय, नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमधून आलेल्या प्रदूषणामुळे त्यांच्याकडील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे। हवेतील सूक्ष्मकण सीमा ओलांडून फैसलाबाद, गुजरावाला आणि मुलतानपर्यंत पसरलं असल्याचं वृत्तपत्रात म्हटलेलं आहे। एरवी भारताविरोधात सतत पोकळ धमक्या देणारा पाकिस्तान भारतात सर्वसामान्यांनी वाजलेल्या फटाक्यांनी परेशान झालाय। भारतीय जवानांनी जर त्यांचे फटाके वाजवायला सुरुवात केली तर पाकिस्तानचे काय हाल होतील याचा विचारच न केलेला बरा।